नमस्कार, मी अविनाश. महाराष्ट्र माझामध्ये आपणा सर्वांचं मनःपूर्वक स्वागत. दर्शको, खरं तर आजचा विषय हा पालकांसाठी तरी महत्त्वाचा आहेच, परंतु अनेक स्पर्धा परीक्षांच्या तयारी करणाऱ्या मुलांसाठी देखील अतिशय महत्त्वाचा विषय. कारण आजची मुलाखत ही एका यशस्वी तरुण मित्राची मुलाखत आहे. खरं तर बऱ्याच वेळेला स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून यशस्वी झालेल्या मुलांच्या गोष्टी ज्यावेळेला मी शूट करायला जातो, तर बऱ्याच वेळा त्या गरिबाच्या, संघर्षाच्या किंवा एक वेगळ्या पद्धतीच्या असतात त्या. पण बरीच अशी मुलं आहेत, की ज्यांना सगळ्या पद्धतीची परिस्थिती पोषक असताना देखील घरामध्ये वातावरण, आर्थिक सुबत्ता, शिक्षणाचं चांगलं वातावरण, घरचं कल्चर चांगलं, अशा चांगल्या अर्थानं बऱ्याच गोष्टी उपलब्ध असताना, बिघडण्याचे सर्व पर्याय उपलब्ध असताना देखील ही मुलं अतिशय मेहनतीतनं, कठोरपणानं अभ्यास करून खरं तर एखाद्या परीक्षेमध्ये यश मिळवतात. त्यावेळेला मला वाटतं त्याचं कौतुक अधिक आहे. कारण संघर्ष किंवा गरीब किंवा हालाकीच्या कुटुंबातनं ज्यावेळेला मुलं येतात, त्यावेळेला यशस्वी होण्याशिवाय दुसरा पर्याय त्या मुलांच्या पुढे असत नाही. कारण पाठीमागे 18 विश्व दारिद्र्य असतं. परंतु परिस्थिती पोषक असताना आणि चांगली असताना अभ्यास करणं, अभ्यासावर स्थिर राहणं, अशातून ज्यावेळेला मुलं यशस्वी होतात, त्यावेळेला मला वाटतं त्याचं कौतुक अधिक आहे. आणि ते कौतुक करण्यासाठीच खरं तर मी आज बसलोय. माझ्यासोबत सत्यम क्षीरसागर आहेत. त्यांची नुकतीच फ्लाइंग ऑफिसर म्हणून क्लास 1 पदी UPSCतून निवड झाली. खरं तर ही मुलाखत घेताना अजून एक माझं वैयक्तिक भावनिक नातं आहे या मुलाखतीशी. कारण सत्यमचे वडील सुनील क्षीरसागर गुरुजी हे मला 2002-3 साली शिक्षक राहिले. ज्यावेळेला मी सरोपलीमध्ये शिक्षण घेत होतो, त्यावेळेला दोन्ही दाम्पत्य त्यावेळेला तिथे शिकवायला होते. आणि ही मुलं आम्ही अक्षरशः काकाला घेऊन फिरलेली पोरं आहे. ती पोरं खरं तर आज आभाळाला गवसणी घालायला गेली. खऱ्या अर्थानं मिळालेल्या यशाला आपल्याकडे म्हणतात की नाही, हवेत उडवू नको. हे यश हवेत उडायचंच आहे आणि हवेत उडायचंच काम आहे. अशा पदी खरं तर त्यांची निवड झाली. पहिलं तर खूप सारं अभिनंदन साहेब तुमचं. कारण मी म्हणालो तसं घरी सगळं पोषक वातावरण आहे आणि मी तुमच्या कुटुंबाला मी वैयक्तिक 25 एक वर्ष झालं ओळखतो. आणि अशा पोषक परिस्थितीमध्ये देखील तुम्ही ज्या पद्धतीने हे यश मिळवलंय, ते कौतुकास्पद आहे. परंतु ज्यावेळेस 2 दिवस झालं सोशल मीडियामध्ये तुमच्या पोस्टबद्दल फिरते, फ्लाइंग ऑफिसर म्हणून आम्ही एक कौतुकाचा कार्यक्रम बघितला किंवा बऱ्याच जणांनी स्टेटस बघितले, तेव्हा मला प्रश्न पडला होता, की अरे हे कसं असतंय? काय असते पोस्ट? त्यामुळे थोडंसं UPSC ही कसं कंडक्ट करते, तुमची पोस्ट काय हे पहिलं आमच्या प्रेक्षकांना सांगा. तिथून पुढे या प्रवासाकडे जाऊया. प्रथमतः धन्यवाद. रिलॅक्स बसा. मी हां. प्रथमतः धन्यवाद. तर UPSC अंतर्गत एअर फोर्स कॉमन ॲडमिशन टेस्ट ही एक FCAT नावाची परीक्षा कंडक्ट केली जाते. त्यामध्ये 3 टप्पे असतात. बरं. पहिला टप्पा रिटन एक्झामिनेशन, त्यात सुमारे 3,00,000 विद्यार्थी बसतात. त्यामधील 60,000 ते 70,000 लोक रिटन पास होतात आणि इंटरव्ह्यूसाठी जातात. बरं. त्या इंटरव्ह्यूच्या टप्प्यामध्ये देखील 2 टप्पे असतात. तो असतो SSB इंटरव्ह्यू म्हणजे सर्व्हिस सिलेक्शन बोर्ड. तो कंडक्ट करतो. यामध्ये पहिल्या दिवशी देखील अंदाजे 60-70% विद्यार्थी बाहेर पडले जातात. बरं. तर अंदाजे 4-5 हजार विद्यार्थी 5व्या दिवसापर्यंत टिकतात. 5व्या दिवशी हा इंटरव्ह्यूचा रिझल्ट लागतो व एक 8% 7-8% लोक पास होतात. तर अशा प्रकारे 500 लोक यावर्षी पास झाले इंटरव्ह्यू प्रोसिजर नंतर. या 500 मधील नंतर पुढचा टप्पा येतो मेडिकल्सचा. तर या 500 पैकी मेडिकल्स पास होणारे 200 विद्यार्थी होते आणि यानंतर मेरिटमध्ये आम्ही 173 विद्यार्थी बसलो. त्यामध्ये माझी रँक 9 आलेली आहे. अरे वाह! म्हणजे चांगली रँक आहे येस. तुमची. खरं तर तुमचं बॅकग्राऊंड इंजिनिअरिंगचं आहे. मुळात ह्या परीक्षेला कोण पात्र असतं? फक्त इंजिनिअरिंगची मुलं असतात का कोण असतं नेमकं? आणि तुम्ही इंजिनिअरिंग झाल्यावर इकडे जायला कसा काय निर्णय घेतला? असे 2 प्रश्न आहेत. तर मी पहिल्यांदा दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर देतो. मी आधीपासूनच डिफेन्स ॲस्पिरंट आहे. मला आधीपासून डिफेन्सबद्दल फार जाणून घ्यायची इच्छा होती आणि त्यात जायचंही होतं. मी 11वी पासून 12वी पासून माझ्या नॅशनल डिफेन्स अकॅडमीसाठी देखील प्रयत्न केले. बरं. त्यात मी 3 वेळा कॉन्फरन्स आउट झालो. रिटर्न कधी माझ्यासाठी प्रॉब्लेम ठरलाच नाही. कारण रिटर्न माझी सहजगत्या निघत होती. तर यानंतर मी इंजिनिअरिंगमध्ये ॲडमिशन घेतलं. ही एअर फोर्स कॉमन ॲडमिशन टेस्ट देण्यासाठी तुम्ही कोणतीही डिग्री असू शकते सर चालेल. परंतु डिग्री म्हणजे इंजिनिअरिंगची डिग्री का कुठली पण डिग्री? कोणतीही ग्रॅज्युएशन डिग्री पास होईल. परंतु इंजिनिअरिंगचं कसं आहे, तुमच्याकडे सायन्स मॅथ्स विषय असतात 11-12वीत. तर तुमच्याकडे अपॉर्च्युनिटी नंबर ऑफ ब्रँचेस अवेलेबल जास्त मिळतात. बरोबर. तसं मी इंजिनिअरिंगला होतो आणि 11-12वीत माझं सायन्स मॅथ्स होतं. त्यामुळे मला 5 ब्रँचेसचा प्रेफरन्स टाकता आला. त्यामुळे मला 143 वॅकन्सीपैकी एकच हवी होती. कॉम्पिटिशन माझ्यासाठी कमी झाली. पण काही लोक होते जे BA केलेले, फक्त त्यांनी एखाद्या सब्जेक्टमधून B.Com वगैरे कुठल्याही एका सब्जेक्टमधून केलेले. तर त्यांनी त्यांच्यासाठी एखादीच ब्रँच रिकामी होती, जसे ॲडमिनिस्ट्रेशन. त्यामध्ये 43 जागा होत्या. काही जण फक्त PhD करून एज्युकेशनसाठी गेले. एज्युकेशनसाठी तर 2 जागा शिल्लक होत्या. त्यासाठी इंजिनिअरिंग इज अ बेस्ट ऑप्शन फॉर गोइंग इन द डिफेन्स एक्झामिनेशन. सो आय चोज इंजिनिअरिंग. देअर इज नो अदर रिझन टू चूज इंजिनिअरिंग. तर आता हे इंजिनिअरिंग करून तिकडे गेलाय. तुम्ही NDA साठी प्रयत्न केले म्हणून सांगितलं. 12वी नंतर तुमचा सगळा प्रवास आहे.
मुळात पुन्हा मागे येतो तुमच्या, कारण पार्श्वभूमी घरी दोघे जण, मम्मी आणि पप्पा दोघे जण शिक्षक असं असलेलं परिस्थिती. आणि बऱ्याच वेळा मी ज्या वेळा बघतो भोवताली, त्यावेळेला शिक्षकांची मुलं थोडीशी निवांत राहायला बघतात. म्हणजे फार लई काही करायची गरज नसते. दोघांचं बऱ्यापैकी घरी येतं, शेती असते, बऱ्यापैकी स्थिर स्थावर फॅमिली होती. ही तुमची फॅमिली पण बऱ्यापैकी स्थिर स्थावर आहे. दोघं शिक्षक होते. हे सगळं असताना ही सगळी उलाढाल करण्यापेक्षा जरा निवांत राहूया, मित्र निवांत आहेत, असं कधी वाटलं? नाही तसं म्हणतायत. कारण मी आधीपासून 4थी स्कॉलरशिप पासून एक हुशार विद्यार्थी म्हणूनच पुढे आलेलो आहे. माझ्या पप्पांनी, आईनी मला खूप सपोर्ट केलं, खूप शिकवलं. वडिलांचा आवडता विषय गणित, तोच माझा विषय बनला आणि माझा एवढा स्ट्रॉंग बनला, की मला गणितामुळे कधीच आयुष्यात अडचण नाही आली. त्यानंतर 7वी स्कॉलरशिप, 10वी मला असं अभ्यास करण्यामध्ये मजा येऊ लागली. त्यामुळे ते कधी सोडायचा प्रश्नच नाही. माझे मित्र होते, सगळ्या प्रकारचे मित्र होते, खेळणारे, फिरणारे, अभ्यास करणारे. आणि मी त्यांच्यासोबत सगळ्या गोष्टी केल्यात. असं नाही की मी फक्त अभ्यास केलाय. जसं तुम्हाला माहितीच असेल, मी ट्रेकिंग वगैरे क्षेत्रामध्ये फार पुढे गेलेलो आहे. तर मी फक्त अभ्यास केला असं नाही म्हणता येत, परंतु अभ्यास सोडायचं मला कधी इच्छाच झाली नाही. कारण यश येत राहिलं, काही ना काही देत राहिलं. कितवा आयटम होता तुमचा? किती अटेम्प्ट केले तुम्ही, का पहिलाच होता? एअरफोर्स कॉमन ऍडमिशन टेस्टचा पहिला अटेम्प्ट होता. Okay. परंतु याआधी मी डिफेन्ससाठी एनडीएचे 3 अटेम्प्ट आणि सीडीएस कंबाईंड डिफेन्स सर्व्हिसचे 2 अटेम्प्ट. यामध्ये 3 5 झाले आधीचे. त्यामध्ये मी 4 वेळा कॉन्फरन्स आउट, म्हणजे 5व्या दिवशी इंटरव्ह्यूतून बाहेर पडलो आणि 1 वेळा पहिल्याच दिवशी पडलो. आणि शेवटी ह्या 6व्या अटेम्प्टला मी पहिल्या पूर्ण इंटरव्ह्यू प्रोसिजर पास झालो. आम्ही 104 विद्यार्थी होतो, त्यातले 8 जण सिलेक्ट झालो त्या इंटरव्ह्यूला. डेहराडून मध्ये झाला इंटरव्ह्यू. बरं. किती काळ गेला यार? किती वर्ष हे सगळं चाललं होतं? हे काय विचारतोय, कारण स्पर्धा परीक्षा ही आपल्याकडे चर्चा असते, की बऱ्यापैकी वेळखाऊ असते. त्याच्यामध्ये पुन्हा खूप सारे इमोशन दडलेत. म्हणजे स्पर्धा परीक्षा करणाऱ्या मुलाला अभ्यासाचा एक वेगळा दबाव आहे. बऱ्याच स्पर्धा परीक्षा युपीएससी होते म्हणजे रेग्युलर, पण एमपी सारखी परीक्षा ही ती रेग्युलर होत नाही. त्यामध्ये बऱ्याच वेळा तारखा बदलल्या जातात, पुढे ढकलल्या जातात, आयोग काहीतरी निर्णय घेतो, कुठलं कोणाचं काहीतरी प्रिडिक्शन असतं. हजारो गोष्टी आहेत या सगळ्या स्पर्धा परीक्षेमध्ये. आणि तिथं ही जसा अभ्यासाचा कस खाणारी परीक्षा आहे, तसा तुमच्या मेंटॅलिटीचा, तुम्हाला दम धरायला लावणारी, स्थिर राहायला शिकवणारी परीक्षा. तर म्हणून विचारतोय, की हा किती काळ गेला ह्या सगळ्याच्या मध्ये, आणि असं काय होतं कडेला वातावरण, की कधी व्हायचंय अशी चौकशी? खरं सांगायचं, माझ्या मागे कधीच प्रेशर नव्हता. आई वडील दोघेही शिक्षक असल्यामुळे ते तर अजूनही म्हणतात, तू अजूनही ट्राय कर, अजूनही मोठं यश मिळव. परंतु मला समाधान लाभले, त्यामुळे मी इथे फ्लाइंग ऑफिसर या पदी फुल स्टॉप घेऊन याच क्षेत्रात पुढे जाण्याचं ट्राय करेन. यासाठी मी तयारी 12वी नंतर चालू केलेली. 11वी 12वी तर मी जेईचीच तयारी केलेली, कारण जेई आणि एनडीएचा रिटर्न एक्झामिनेशन फार सिमिलर होती. रिटर्न निघायची, इंटरव्ह्यू नाही निघाला. त्यानंतर इंजिनिअरिंगचे पहिले 3 वर्ष तर कोविडमध्येच गेली. 4थ्या वर्षी मी चालू केला युपीएससीचा अभ्यास. मी काय विचार केला, की युपीएससीचा अभ्यास केला तर माझी रिटर्न अजिबात अडकणार नाही, डिफेन्स एक्झामिनेशन जसं सीडीएस आणि एफकॅटची. तर मग मी युपीएससीचा अभ्यास केला आणि युपीएससीचा पहिला अटेम्प्ट देखील दिला 2023 मध्ये. त्यामध्ये प्रिलिम्स क्वालिफाय झालो मी. मेन्स 20 मार्कांनी राहिली, 622 पडले, 642चा कट ऑफ राहिला. त्यानंतर मी सीडीएसचे इंटरव्ह्यू द्यायला चालू केले, कारण ग्रॅज्युएशन कम्प्लीट झालं आणि इंटरव्ह्यू माझ्यासाठी रस्ता खुलला. 2 इंटरव्ह्यू दिले, त्यात नाही झालं. आणि शेवटी 2024 ऑक्टोबरमध्ये माझा हा एअरफोर्सचा इंटरव्ह्यू झाला. असे सुमारे 6 वर्ष गेले ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये. तर सत्यम म्हणला, की मी फक्त अभ्यास केलेला नाही, मी खूप साऱ्या गोष्टी केल्या. तर काय आवडत होतं सत्यमला? हे सगळं खूप सारं, म्हणजे त्यात ट्रेकिंग हा महत्वाचा भाग आहे. तर तुमच्या वडिलांचा देखील, मला त्यांनी आत्ताच बोलताना सांगितलं, की जवळपास गुरुजींनी 100 किल्ले ट्रेक केलेत जवळपास. ह्या त्यांचं शिक्षकी पेशा. फार शिक्षक फार घरदार सोडून, आपली शेती सोडून फार बाहेर जायला बघत नाहीत. अशात तो हौशी माणूस आहे पहिल्यापासून. त्यांनी ते त्यांचं केले. हे सगळं करताना मुलांच्या शिक्षणाकडे विशेष लक्ष आहे, कारण तुमची बहीण सुद्धा एमबीएची, मला वाटतं 3ऱ्या वर्षाला, एमबीबीएसच्या 3ऱ्या वर्षाला, म्हणजे ती डॉक्टरकी पर्यंत जाते. त्यामुळं मुलं झाली ती यशस्वी बऱ्यापैकी. पण हे सगळं करताना सत्यमला काय आवडायचं, काय छंद होते, कशा पद्धतीनं त्यानं किंवा कुठला, समजा अभ्यास करत असताना जर नाही म्हणलं तरी थोडंफार प्रेशर येत असतं, अशा वेळेला असे कुठले छंद आहेत, की ज्यांनी सपोर्ट केला, मदत केली हे सगळं पुढे जायला? तर 11-12वी पर्यंत मी छंद असा माझ्याकडे फार इंट्रोवर्ट छंद होते, जसं की नाणी वगैरे गोळा करणं विविध ठिकाणचे, देशांचे. आणि एकटाच रनिंगला जाणं, मॅरेथॉन्स पळणं, असे इंडिव्हिज्युअल स्पोर्ट्स. 12वी नंतर मी जरा विचार केला, की आपण थोडं बाहेरच्या ऍक्टिव्हिटीमध्ये जाऊया. तर कॉलेजमध्ये मी कबड्डी टीममध्ये गेलो, त्यामध्ये होतो. आणि त्यानंतर कॉलेजमध्येच मी ट्रेकिंग नावाची गोष्ट तिथून चालू झाली. पहिल्यांदा सिनियर्सने अरेंज केलं आणि परत मी जेव्हा सिनियर झालो तेव्हा मीच अरेंज करू लागलो. कॉलेज झालं की मी प्रायव्हेट ट्रेकिंग ग्रुप जॉईन केला. त्यामध्ये मी सुमारे 107 आतापर्यंत ट्रेक लीड केले.
हे ट्रेक बद्दल झालं. त्यानंतर मी घरी आलो. घरी आल्यानंतर पप्पांना सायकल गिफ्ट केली बर्थडे दिवशी. परंतु ती सायकल मीच चालवली. त्यावर सुमारे 4-5 हजार किलोमीटर टोटल झाले असेल आणि 100 किलोमीटर, 150 किलोमीटर, 200 किलोमीटर असे मी टप्पे अधूनमधून करायचो. जसं की असंच जसं आपली फायनल ज्या दिवशी होती क्रिकेट मॅचची, संध्याकाळी फायनल होती. मग सकाळी दिवसभर काय करायचं, रविवार होता. सकाळी 5 वाजता निघालो, संध्याकाळी 5 पर्यंत 120 किलोमीटर करून आलो माघारी. सायकल. हो, हो. सदाशिवनगरला जाऊन आलो. बर. ती तब्येतीवर लक्ष देते नाद व्यायामाचा आहे. हो, आणि जिम वगैरे करतो. हा. बाकी असेच स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटी आणि जिथं कुठं ऍडव्हेंचर ऍक्टिव्हिटी करायला संधी मिळेल तिथं मी काही मागे थांबत नाही. खरं तर सत्यम, स्पर्धा परीक्षांचे निकाल मध्यंतरीच्या काळात पण लागले. आता ज्यावेळेला युपीएससीचा निकाल लागला त्यावेळेला बिरदेव डोने नावाचा आमचा सहकारी त्यामध्ये उत्तीर्ण झाला आणि खूप मीडियांमध्ये त्या सगळ्या गोष्टी चालल्या. खूप साऱ्या म्हणजे अक्षरशः त्याला नंतर हे सांगायची वेळ आली की बाबांनो, मी काय मेंढ राखायला जात नव्हतो, आई वडील मेंढ राखत होते आणि मी रितसर त्याचा अभ्यास केला. आपल्याकडे स्पर्धा परीक्षांच्या बाबतीमध्ये बरेच गैरसमज आहेत. बरेच विनाकारांचे प्रेशर आहेत आणि बरेच मुलांचेही विनाकारांचे गैरसमज आहेत. म्हणजे कुटुंबांनाही काय वेगळ्या गोष्टी वाटतात, मुलंही बऱ्याच वेगळ्या गोष्टीचा विचार करतायत. तर तू स्पर्धा परीक्षेमध्ये आता यशस्वी झालाय म्हणून हा प्रश्न आहे. कारण हा अधिकार आहे आता तुला, कारण तू करून दाखवले ना. करून दाखवणारी मुलं याच्याबद्दल निश्चितपणानं बोलू शकतो. तर एक अधिकारवाणीनं तू एक अधिकारी म्हणून काय सांगशील की हे जेव्हा असं होतं, कारण बऱ्याच कुटुंबामध्ये मग जवळचं कोणतं अधिकारी झालं की आजूबाजूच्या लोकांना असं वाटतं की आपला मुलगा अधिकारी झाला पाहिजे, मग ते प्रेशर येतं. कधी कधी गरिबीच्या अधिकारीपणाची गोष्ट होते, त्यातून एक वेगळं प्रेशर येतं. मग चांगली परिस्थिती असणाऱ्या पोरांना पुन्हा जास्त त्याचा हे करावं लागतं. तर ह्या सगळा जो भोवताल स्पर्धा परीक्षेच्या भोवतीचा आहे, त्याला एक अधिकारी आहे आता तू. उद्या तुला बरीच जबाबदारीनं तू बऱ्याच गोष्टी बोलणार आहेस, तुझे इंटरव्ह्यू होतील, बऱ्याच गोष्टी होतील. तर एक अधिकारी म्हणून तू काय सांगताय सगळ्या गोष्टींबद्दल, कसं असतं हे सगळं आणि कसं असलं पाहिजे? तर या प्रवासात अनेक माझे सहकारी होते, ज्यांना घरच्यांचा प्रेशर होता, त्यामुळे त्यांना लवकर जॉब जॉईन करावा लागला. परंतु मला एवढं माहिती होतं की एकदा जॉब जॉईन केला की मग अभ्यास होणं फार मुश्किल आहे आणि मला तर ते फार अशक्य होणार आहे. त्यामुळे मी कधी जॉबचा विचारही केला नाही आणि माझ्या घरच्यांनी त्यासाठी खूप सपोर्ट केला. पण ज्यांच्यासाठी त्यांचे घरचे सपोर्ट नाहीत करत किंवा घरची परिस्थिती नाहीये, त्यांच्यासाठी मी एवढंच सांगेन की परिस्थिती बघून तुमचा स्वतःचा ॲटिट्यूड ठरवा. जसं की तेव्हा जेव्हा तुम्हाला वाटेल तुम्ही फार निवांत आहात, तेव्हा अशा मुलाला बघा जो दिवसा जॉब करतो आणि रात्रभर अभ्यास करतो. जॉबचे पैसे थोडे घरी पाठवतो, थोडे स्वतःला ठेवतो. बरोबर. पण जेव्हा तुम्हाला वाटतं फार टेन्शन आलंय, फार काम आहे, फार वेळ कमी आहे, तेव्हा अशाला बघा जो तो परफेक्ट टाइम मॅनेजमेंट करून त्यातून वेळ काढून अभ्यास करतो किंवा असं तुम्हाला हवं त्या लोकांकडून इन्स्पिरेशन घ्या. असं नाही की एकावरच अडकून बसलाय, कारण तुमची त्यांची परिस्थिती किंवा बॅकग्राऊंड सेम नसणार आहे. बरोबर. त्यानुसार तुमचा आदर्श निवडा. एक नका ठेवू. प्रत्येकाकडून थोडं थोडं चांगलं घेतलं. आणि आपल्याला थोडंसं, आपले भारतीय लोक आहे आपण, आपल्याला ट्रेंड फॉलो करायची फार सवय असते. मग एखादा ट्रेंड आला की मग तो ट्रेंड 4-4, 5-5 वर्ष, आणि ती 4-4, 5-5 वर्ष म्हणजे अनेक ग्रामीण भागातल्या कित्येक पिढ्या त्या सगळ्यामध्ये खर्चिल्या जात असते, त्या अशा पद्धतीचे असतात. थोडंसं शेड्यूल कसं होतं सांग तुझ्या अभ्यासाचं? ते अगदी तुझा दिवस कधी सुरू व्हायचा, तिथपासून ते किती वेळ तो अभ्यास करायचा आणि ते शेड्यूल कसं असायचं, त्याचं मॅनेजमेंट कसं होतं सत्यमचं? तर मी एक नाईट आउल, रात्री अभ्यास करणारा विद्यार्थी आहे. मी रात्री पहाटे 5 पर्यंत अभ्यास करायचो. 5 वाजता रूमवर येऊन दूध पिऊन झोपायचो. 10 वाजता उठायचो. 11 वाजेपर्यंत मी लायब्ररीत कसंही जायचो, अंघोळ करू न करू काही असो. 11 वाजता लायब्ररीत पोहोचायचं. 11 ते 1 2 तास करायचं. 1 ते 1:30 जेवण, 1:30 ते 2:30 झोप, 3 वाजता परत लायब्ररीत. 3 ते 5 परत 2 तास. छोटे छोटे टप्पे असायचे. म्हणजे मोठा टप्पा फक्त रात्रीचाच असायचा. 3 ते 5 दुपारी लायब्ररीत गेलं. 5 वाजता आलं, थोडं फ्रेश होऊन ग्राउंड होतं जवळच, त्याच्यावरती थोडा व्यायाम करायचा 5 ते 6 मध्ये. व्यायाम करून अंघोळ करून 6 वाजता परत लायब्ररी. संध्याकाळी 6 ते 8 परत 2 तासाचा टप्पा. 8 वाजता जेवून निवांत घरी कॉल करून निवांत थोडी नॅप मारून 10 वाजता लायब्ररीत. परत 10 ते 5 उठायचो तर नाही मी. 7 तास हे गरजच नाही पडायची. रात्री काय कुठला आवाज नाही, ना भूक लागते, ना भूक लागली तर शेजारी आल्मंड्स नाही तर कॅश्यू पडलेलंच खा, नाहीतर कोणीतरी लायब्ररीतलं एखादं मागवतं त्याच्यातलं तेवढं खा. आणि लायब्ररीत रात्री तसं कोणी नसायचंच. मी आणि माझा एक मित्र होता, ते दोघंच असायचो आम्ही. त्यामुळे रात्रभर अभ्यास करण्यात जी मजा यायची ती मिस करतो. हो. थांबायचं का अजून पुढे जायचं? नाही, आता याच क्षेत्रात पुढे जायचंय. आता युपीएससी वरती तर नाही यायचं, पण एअरफोर्स मध्ये देखील खूप ऑपॉर्च्युनिटी आहेत. खूप काही शिकायला मिळणार आहे. इंडियामध्ये राहून, बाहेर देशामध्ये जाऊन ते सगळं शिकायचं आणि
ऍडव्हेंचर ऍक्टिव्हिटी देखील करायच्या होत्या. फोर्सेसमध्ये जाऊन ते नाही केलं तर काय केलं. जर सत्यमला विचारलं की आई वडील आणि बहिणीबद्दल सत्यम काय सांगतो, सत्यमच्या मनात काय आहे, काय सांगेल? आई वडील तर माझे आयुष्यातले पहिले आणि सगळ्यात महत्वाचे गुरु आहेत. त्यांनी मला सर्व सर्व काही दिलंय, प्रेम दिलंय, सपोर्ट दिलाय. आता तुम्हाला माहितीच असेल, आपण मिडल क्लास आहेत, आई वडील शिक्षक आहेत, सगळ्यांची इच्छा होती की सिव्हिल सर्व्हिसेस मध्ये जावं, लोकांमध्ये राहून लोकांचं काम करावं. परंतु माझंच हे लहानपणीचं झपाटलेलं स्वप्न होतं की डिफेन्स मध्येच जायचं. त्यांनी ते ऍक्सेप्ट केलं, नुसतं ऍक्सेप्ट नाही केलं तर त्याबद्दल मला सपोर्ट देखील केलं. त्याबद्दल माहिती गपचूप मला ना माहिती आणून कळवून देणे, एखादी माझा फॉर्म आलाय मला सांगणे, माझी डेट विसरून जायची कधी कधी ते सांगायचे. तर अशा प्रकारे त्यांनी स्वतःची स्वप्न बाजूला ठेवून माझ्या स्वप्नाला त्यांची स्वप्न बनवली. यासाठी त्यांचा मी नेहमीच ऋणी राहील. आणि राहिला बहिणीचा विषय, तर तिने मला कधी असं टेन्शन दिलं नाही. लोकांना असतं बहिणीचं काय होईल, तिचा अभ्यास कसा होईल, लग्न कसं होईल. मला तसं कधीच नाही. हिच्यावर मला पूर्ण विश्वास आहे, ही पूर्ण करून दाखवतीये. आणि कधी मला डिसअपॉइंट नाही केलंय. त्यामुळं घरच्यांचं मला एकदम छान सपोर्ट राहिलेला आहे. त्यामुळे काही टेन्शन नाही. तुम्ही खरं तर सिलेक्शनची प्रक्रिया मगाशी सांगितली, थोडंसं आम्हाला ते 4-5 दिवस चालतो तो सगळा शेवटचा भाग, त्याच्याबद्दल थोडीशी माहिती सांग. कारण उद्या कोणी याची तयारी करायची म्हणलं तर तो बिचारा त्याची तयारी करून जाईल. तर रिटर्न नंतर सर्व्हिस सिलेक्शन बोर्ड येथे आपला 5 दिवसांचा इंटरव्ह्यू प्रोसिजर असते. त्यामध्ये पहिला दिवस असतो स्क्रीन इन डे. त्यामध्ये अंदाजे 200 लोक येतात. त्यामध्ये एक टेस्ट होते, सायकोलॉजी टेस्ट. त्यामध्ये एक तुम्हाला फोटो दाखवला जातो, चित्र दाखवलं जातं. बरं. त्याची 30 सेकंदासाठी दाखवलं. त्यामध्ये 1 मिनिटात स्टोरी लिहायची, त्यातले ऍक्शन लिहायचे आणि ती थोड्या वेळाने नॅरेशन म्हणजे सांगायची, 30 सेकंदात सांगायची. बरं. हे सगळा 20 जणांचा ग्रुप बनवला जातो. प्रत्येक जण हे करणार. एकदा सगळ्यांची सांगून झाली की मग ग्रुप डिस्कशन चालणार, एक फायनल स्टोरी म्हणली जाणार, ती कोणीतरी एक जण सांगणार. या 20 जणांचं मग ते निरीक्षण करतात, कसं तुम्ही बोलताय, कसं डिस्कशन करताय, त्यानुसार ते तुम्हाला गुण देणार. आणि यानंतर अजून एक बुद्धिमत्ता चाचणी टाईप छोटीशी 2 टेस्ट होतात 50-50 क्वेश्चनच्या. पण त्याला वेळ फार कमी असतो. म्हणजे ते म्हणतात तुम्हाला 25 मिनिटात 50 क्वेश्चन सोडवायचे, पण घड्याळ कोणाकडेच नसतं. आणि आम्ही 1-2दा बघितलंय, ते 15-16 मिनिटालाच 25 मिनिटं म्हणून जातात. बरं. ते तुमचं किती फास्ट आहात तुम्ही ते चेक करायचं. त्यानंतर त्या पहिल्या दिवशी स्क्रीनिंग मध्ये 250 होऊन जातात. मग राहिला आता दुसरा दिवस, तिसरा दिवस. दुसऱ्या दिवशी सायकोलॉजी टेस्ट इन डिटेल असते. त्यामध्ये 5 टेस्ट असतात. आता पहिल्या दिवशी जे एक चित्र दाखवलं, त्याच्या जागी आता 12 चित्र येणार, एका पाठोपाठ एक. तेच 30 सेकंद दाखवणार, 1 मिनिटात स्टोरी लिहायची आणि एका पाठोपाठ 12 चित्र झाले. 12व तर ब्लँक स्टोरी असते, ब्लँक चित्र असतं, त्यामध्ये स्वतः लिहायची. आता हे तुम्ही कमी वेळात लिहिताय, मग त्यामुळे तुम्ही स्वतःला रिफ्लेक्ट करून जाता. अचानक अनावधानाने स्वतःला रिफ्लेक्ट करता. हीच सायकोलॉजी टेस्ट आहे. तिथं सायकोलॉजिस्ट चेक करतात. चेक करणारे असे तसे नसतात, ते एकदम हाय डिग्री घेतलेले सायकोलॉजिस्ट असतात. त्यांना तुम्ही कसा आहात ते कळून जातं. शिवाय ते एक फॉर्म लिहून घेतात, त्याबद्दल तुमची सगळी हिस्ट्री विचारली जाते, करंट विचारलं जातं, तुमच्या घरच्यांसोबतचे नाते, पालकांसोबतचे नाते, टीचर सोबतचे नाते, सगळं विचारलं जातं. तुमच्या भविष्यातील ऍस्पिरेशन्स विचारले जातात आणि ते मॅच केले जातात. तुम्ही कुठं खोटं बोलताना एकदा सापडला की गेला, संपला. आणि त्यात अजून एक टेस्ट असते, एक शब्द दिला जातो इंग्लिश. 60 शब्द येतात एकामागे, आणि 15 सेकंदाला एक शब्द असं स्क्रीनवरती झळकलं जातं. त्यावर एक वाक्य बनवायचं. सिम्पल टेस्ट आहे, पण 15 सेकंदात काय वाक्य बनवणार आहे? हॅप्पी आल्यावर आपण हॅप्पी लिहू, डेड आल्यावर डेड हा शब्द आला समजत असते, काहीतरी निगेटिव्ह आपण वाक्य लिहिलं जाणार. तिथं तुमचे विचार, तुमचे एक्सपिरियन्स सगळं रिफ्लेक्ट होतं. अजून सिच्युएशन रिॲक्शन टेस्ट असते. त्यामध्ये 30 क्वेश्चन्स असतात. 30 सेकंदाला एक सोडवायचं असतं. त्यात सिच्युएशन एक दिलं, तुम्ही जंगलातून चाललात, मागून कोणीतरी, कधी कधी मागून 2 लोक आले असं पण असतं. आणि दोन्ही क्वेश्चन असतात. मागून 2 लोक आले, काय करचाल पुढे, डॅश डॅश. आणि मागून 2 लोक आले, त्यांच्या हातात बंदूक आहे, काय करचाल. दोन्हीला सेम रिप्लाय नाही चालणार. जिथं नुसतं दोघं आले त्यांच्याशी तुम्ही कॉम्बॅट करू शकता. ज्यांच्याकडे बंदूक आहे त्यांच्यासाठी थोडीच कॉम्बॅट करणार आहे. आणि तुम्ही काय ट्रेंड ऑफिसर नाहीये, ट्रेंड कुणीच नाहीये, तुम्ही जस्ट नॉर्मल पर्सन आहात सध्या. तेच ते त्यांनी चेक करतात की खरं खोटं बोलतात. तिसऱ्या दिवशी येतो, 2 ग्रुप बनतात. जे लोक 50 जण सिलेक्ट झाले त्यांचे 25-25 चे 2 ग्रुप मधील अर्ध्या लोकांचा पर्सनल इंटरव्ह्यू चालतो. तो अंदाजे 40-45 मिनिटं आसपास चालतो. त्यामध्ये सगळे क्वेश्चन विचारले जातात, प्रेशर देऊन विचारले जातात, हसत खेळत तुमच्यातलं कटू सत्य देखील बाहेर काढलं जातं. ते मजेदार असतो इंटरव्ह्यू. तो माझा फार छान गेलेला. आणि राहिलेल्या ग्रुपची ग्राउंड टास्क चालू होते. तर ग्राउंड टास्क मध्ये
3 मिनिटाचं एक नॅरेशन असतं, ज्यामध्ये तुम्हाला एक सब्जेक्ट दिला जातो, त्यावरती तुम्ही 30 सेकंद बोलायचं. ग्रुप डिस्कशनसाठी 2 सब्जेक्ट दिले जातात, त्याच्यावरती डिस्कशन करा. आमच्या वेळी आलेला इलेक्ट्रिक व्हेइकल आणि स्पेस वॉरफेअर असे आलेले. मी त्याच्यावरती छान बोललो, कारण माझं UPSCचा बॅकग्राऊंड होता, मला नॉलेज सगळं होतं. डेटा मी रिसेंटली पाठ करून आलेलो. तर बोलू. त्यानंतर एक ग्राउंड टास्क महत्वाची म्हणजे ब्रिज बनवायचा असतो इकडून तिकडे जाण्यासाठी. त्यात तुमचं टीम कोऑर्डिनेशन, ब्रदरहूड, युअर वे ऑफ टॉकिंग विथ अदर पीपल हे बघितलं जातं. आणि लास्ट टास्क आहे 9 ते 10 ऑब्स्टॅकल्स असतात. सिम्पल ऑब्स्टॅकल पासून ते अवघड. सिम्पल म्हणजे एक उडी मारणं एक गुण, आणि रस्सी चढणं 9 गुण. बर्मा ब्रिज असतो, टायर असते, टायरातून उडी मारणं तेही असतं. अजून कमांडो वॉक म्हणून एक उंच असते, त्याच्यावरून न पडता जायचं. त्यामध्ये तुम्ही किती कंप्लीट करता यापेक्षा तुम्ही किती रूल्स फॉलो करता हे बघितलं जातं. तर रेड कलर आहे, चुकून टच झाला तर गपचूप ते ऑब्स्टॅकल परत करताय की नाही ते बघतात ते. असं नाही की रेड टच झालाय ते बघतोय, त्याने बघितलं की नाही चलतोय पुढे, तसं नाही. ते हळूहळू त्यांच्या हिशोबाने ते बघतात. आणि राहिलेल्या 5व्या दिवशी कॉन्फरन्स होतो, तो सगळ्यात महत्वाचा दिवस, कारण तिथं तुम्हाला 2 मिनिटात 300 मार्क मिळू शकतात. कॉन्फरन्समध्ये समोर 30 ऑफिसर बसलेले असतात, एकदम टापटेप वर्दीमध्ये. आत गेल्यानंतर डोळे चमकून जातात, कुणाकडे बघावं ते कळत नाही. कुठून तरी आवाज येतो क्वेश्चनचा, सायकोलॉजिस्टच असतो मोस्टली, तो विचारतो क्वेश्चन एखाद दुसऱ्या, कसं वाटलं वगैरे. किंवा जर एखादा डाऊट मध्ये असेल कॅन्डिडेट तर त्याला इंटरेस्टिंग क्वेश्चन विचारला जातो. ते 1-2 मिनिटात चालतं कॉन्फरन्स. मग ते ऑफिसर लोक तुम्हाला बघून, तुमची पर्सनॅलिटी, बोलणं वगैरे बघून, रिप्लाय बघून मार्क देतात त्या 300 मार्क पैकी. असं टोटल 900 मार्काचा 5 दिवसाचा इंटरव्ह्यू होतो, आणि त्यात अंदाजे 5% लोक सिलेक्ट होतात. खरं तर ही स्पर्धा परीक्षेची आता तुम्ही आम्हाला ऐकायला असं कितीही ऐकलंय असं वाटतंय, तुम्ही ते सगळं किती पार केलंय. पुढचा प्रश्न ह्याला जोडून आहे, तो शेवटचा प्रश्न आहे ह्या मुलाखतीचा, की आज देखील ग्रामीण भागामध्ये स्पर्धा परीक्षेचं मोठं फॅड आहे. परंतु या स्पर्धा परीक्षेच्या बद्दल 2 पद्धतीचे विचार प्रवाह सध्या समाजामध्ये आहेत. एक आहे की अजून देखील काही लोकांना वाटतं की ह्या स्पर्धा परीक्षेकडे मुलांनी मोठ्या प्रमाणामध्ये वळलं पाहिजे. परंतु अलीकडच्या काळामध्ये हा दुसरा एक वर्ग इथं तयार झालाय की ज्यांचं असं म्हणणं आहे की स्पर्धा परीक्षा ही जुगार आहे असं म्हणणं आहे काही जणांचं, किंवा एक असं स्वप्न आहे की जे फार कमी लोकांचं पूर्ण होतं. जसं तुम्ही म्हणला की 5% सिलेक्ट झाले लोक, आणि मग बरीच गुणवत्ता असणारी मुलं स्पर्धा परीक्षेची तयारी म्हणून, आता समजा कोणी मेकॅनिकल मध्ये बाप आहे, कोणी सिव्हिल मध्ये चांगलं शिकलंय, कोणी मेडिकल मध्ये चांगलं शिकले, पण ते तिथलं शिक्षण सोडून स्पर्धा परीक्षेकडे जातात. ती मुलं त्यावेळेचा जॉब सोडून, त्यावेळेचे पॅकेजेस सोडून जातात स्पर्धा परीक्षेमध्ये, आणि मग बराच संघर्ष केल्यानंतर त्यांच्या लक्षात येतं की इथं आपलं काय होत नाही, आणि हे असं न होण्याचा टक्का खूप मोठा आहे. त्यामुळे स्पर्धा परीक्षेबद्दल एक निगेटिव्ह अंगानं बोलणारा सुद्धा वर्ग आहे. त्यामुळे एक तर आज स्पर्धा परीक्षेचं काय भविष्य आहे, तुम्ही अधिकारी म्हणून तसं कसं बघता, ह्याच्याकडे कसं गेलं पाहिजे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्या ग्रामीण भागामध्ये, कारण तुम्ही मी ग्रामीण भागातल्या म्हणून हा प्रश्न आहे, की स्पर्धा परीक्षा म्हणलं, MPSC म्हणलं की 2-4 पोस्टच माहित आहेत. एक PSI होतो, एक तहसीलदार होतो, एक जरा थोडस सरळ सेवामध्ये म्हणलं असिस्टंट होतो, STI होतो, आणि वगैरे वगैरे. आणि UPSC मधनं काय होतं, IPS होतो, IAS होतो, ना आता थोडंसं इंडियन फॉरेन सर्व्हिस, फॉरेस्ट सर्व्हिस वगैरे ह्या गोष्टी माहीत झाल्या. मग खूप साऱ्या परीक्षा आहेत या स्पर्धा परीक्षांच्या मध्ये. लोक आपली तयारी करत नाहीत. तुम्ही सांगितलं की तुमचे वडील तुम्हाला बऱ्याच गोष्टी आणून द्यायचे, ऐन वेळा सांगायचे, बघ हा फॉर्म आहे, ही तारीख आहे, अमकं तमकं सगळ्या गोष्टी. प्रत्येकाला हे शक्य होत नाही. ग्रामीण भागात पालक तेवढे सक्षम नाहीत. तर हे 2 प्रश्न आहेत मुद्दामून, की एक तर स्पर्धा परीक्षेला भविष्य आहे का, मुलांनी ते करावं का, आणि करायचं असेल तर किती सारे पर्याय आहेत उपलब्ध, आणि त्याकडे कसं गेलं पाहिजे मुलांनी. मला वाटतं स्पर्धा परीक्षेला नक्कीच भविष्य आहे. भविष्यात लोकांना ऍडमिनिस्ट्रेशन करणारी लोक हवी आहेत, आणि आत्ताच्या सध्याच्या भारत देशात क्वालिटी मॅटर्स. तुम्ही किती उच्च शिक्षित आहात, तुम्ही तुमच्याकडे किती गुण आहे, तुमच्याकडे किती लोकांना हँडल करायची क्षमता आहे, त्यानुसार तुम्हाला लोक मागणी देखील सरकारी क्षेत्रात देखील भरपूर आहे. असं नाही की तुम्ही लोंढा चाललाय म्हणून तिकडे जॉईन होत आहे, तसं नाही चालणार. आणि आता जर नॉर्मल पोलीस भरती देखील बघितलं तरी पहिल्यांदा रिटर्न यायला लागली, आणि त्यानंतर फिजिकल होत आहे. तर मुलांनी आधी ठरवलं पाहिजे की त्यांना व्हायचंय काय. असं नाही की आधीपासून सरकारी नोकरीचा फार मोठा फॅड आहे म्हणून मला सरकारी नोकरी व्हायचं. जर तुमचं मेकॅनिकल इंजिनिअरिंग चांगलं असेल, चांगलं पॅकेज मिळाले, तर राहा ना तिकडे, इकडे कशाला यायचं. पण जर तुम्हाला आधीपासूनच वाटतंय मला सरकारी नोकरीमध्ये जायचंय आणि लोकांसाठी काही काम करायचं, सरकारी नोकरी फक्त नोकरी नाही येते, लोकांना पुढे आणण्याचं साधन आहे. भारतीय नॉर्मल सामान्य जनतेला पुढे आणण्याचं एक साधन आहे. ते तुम्ही लोकांसाठी वापरायचे. सरकारी नोकरीमध्ये लोक पहिल्यांदा आणि स्वतः नंतर, प्रायव्हेट मध्ये स्वतः पहिल्यांदा. मग ते तुम्ही स्वतःच्या मनस्थितीनुसार ठरवायचं की तुम्हाला कशात जायचं, त्यानंतर त्यात गर्दी करा, त्यात
सगळीकडेच कॉम्पिटिशन आहे, फक्त सरकारमध्ये असं आहे असं नाही. आता आपण इन्फोसिसच्या दर आठवड्याला होतीच आहे भरती, त्यामध्ये हजारो लोक येतात आणि जागा 10 ते 20च असतात. बरोबर. त्यामुळे सगळीकडे स्पर्धा आहे. स्वतः चूज केलं पाहिजे आपण कुणीकडे जायचंय, असं एखादा ट्रेंड आलाय किंवा असं घरचे म्हणतायत म्हणून नाही. आणि ऑपॉर्च्युनिटी म्हणलं तर युपीएससी मध्ये देखील 143 पोस्ट आहेत, 143. क्लास 1 पासून क्लास 3 सगळ्यात. बर. पण लोकांना माहिती नाही. 7-8च माहित असतं. हा, आणि एमपीएससी देखील मला तर एमपीएससी जास्त माहित नाहीये, पण एमपीएससी मला आता कळतंय का एखादा मित्र ह्या पोस्ट निघते का त्यानेच निघते. आता मला कळत नाही यांची जाहिरातच कुठे येते. मग एकदा मी एमपीएससीची वेबसाईट उघडून बघितली तर त्यात अजून पण भरपूर साऱ्या वॅकन्सीज आहेत अशा नोटिफिकेशन पडलेलेच आहेत. तर ते स्वतःहून चेक केलं. आता एवढं सगळ्यांकडे मोबाईल आला त्यासाठी वापरणं सगळं मिळतंय. आता गावाकडे आहे म्हणून मागे राहायचं दिवस संपले. आता गावाकडचे म्हातारे लोक देखील मला माझा व्हॉट्सअपवरती पाठवतात कॉंग्रॅच्युलेशन वगैरे. आता तुम्ही तर तरुण लोक, तुम्ही टाका वेबसाईट युपीएससी एमपीएससी आणि एखादी शॉर्ट सर्व्हिस कमिशन एसएससी सीएपीएफ हे सगळे टॅब्स तुमचे नेहमीच ओपन असले पाहिजेत मोबाईलमध्ये. त्यात नेहमी नोटिफिकेशन येत राहतात, कोणते ना कोणते वॅकन्सी 100% असते. मग जेव्हा तुम्हाला याची माहिती होईल तेव्हाच तुम्ही सगळे डिफरंट रस्ते चूज करचाल. आणि एकाच रस्त्याला होणारी गर्दी, जसं पोलीस भरती, तलाठी, तहसीलदार, हिची गर्दी देखील कमी होईल. तुम्हाला नवीन ऑपॉर्च्युनिटी खुलतील. त्यासाठी अवेअर राहायला शिका आणि इंटरनेटचा उपयोग त्यासाठी भरपूर होऊ शकतो. आता काही मिळालं नाही म्हणायचे दिवस संपले, कळालं माहितीच नाही म्हणायचे दिवस संपले. आणि खरं तर तुम्ही मला वाटतं ह्या सगळ्या गोष्टी ज्या तुम्ही आता सांगताय त्या सगळ्या गोष्टी इम्प्लिमेंट करून अधिकारी पदापर्यंत पोहोचलाय. खूप साऱ्या अपेक्षा आहेत, कारण ज्या वेळा अशा मध्यमवर्गीय कुटुंबातनं किंवा ग्रामीण भागाची पार्श्वभूमी असलेली मुलं ज्यावेळा अधिकारी पदावर जातात, जसं तुम्ही म्हणाला की सरकारी सेवेमध्ये आधी पब्लिक आहे आणि नंतर आम्ही असतो, तर ती जबाबदारी तुम्ही तुमच्या हयातभराच्या सर्व्हिसमध्ये निश्चितपणानं पार पाडसाल ही अपेक्षा आहे तुमच्याकडून सगळ्यांना. त्या शुभेच्छा देखील आहेत. तर सत्यमची ही गोष्ट मी म्हणालो तसं एक मध्यमवर्गीय गोष्ट आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे आई आणि वडील दोघं शिक्षक असलेली सुस्थितीतली फॅमिली, आणि त्यातनं मी म्हणालो तसं बिघडण्याची सर्व संधी उपलब्ध असताना सुद्धा हे पोरग ज्या पद्धतीनं, कारण त्याची भाषण, त्याची बोलण्याची पद्धत, त्याच्या आवाजाचा टोन बघितला तर लक्षात येते की त्या पोरानं स्वतःला किती काम केले, किती डिसिप्लिन मध्ये ते पोरग तयार झाले आणि म्हणून मुलं यशस्वी होतात. त्याच्या पाठीमागे आता तो 6 वर्ष ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये राहिलाय. मुळात 12वी मध्येच त्याला एनडीए मध्ये 2-3 वेळा मला वाटतं अपयश आलं, आणि तिथून न खचता जे ठरवलंय ते पूर्ण करायसाठी मग घरच्यांची सोबत घेऊन ज्या पद्धतीनं सत्यमनं यश मिळवलंय ते निश्चितपणानं आपल्या सगळ्यांना प्रेरणा देणार आहे. स्पर्धा परीक्षा म्हणलं की एमपीएससी मधले फक्त तलाठी असेल, पीएसआय असेल, तहसीलदार असतील, आणि युपीएससी मध्ये आयपीएस असतील, कलेक्टर असतील, किंवा मग इंडियन फॉरेन किंवा फॉरेस्ट सर्व्हिस, किंवा आता बाकीच्या 1-2 गोष्टींच्या माहिती आता लोकांना झालीत. या सगळ्यांच्या पलीकडे जाऊन खूप साऱ्या वेगवेगळ्या परीक्षा आहेत, त्याच्यामध्ये अजून देखील मोठी संधी आहे असं सत्यमचं म्हणणं आहे. आणि मी म्हणालो तसं मग खूप सारे पर्याय उपलब्ध असताना तो जसं सांगितलं त्याने की त्या व्हॅकन्सी आपण शोधल्या पाहिजेत. आणि तिथं जर आपण गेलो, आता आपल्याकडे दुर्दैवाने ट्रेंड आलेत आणि त्या ट्रेंडच्याच पाठीमागे आपण लागतो. त्यातून बाहेर पडून आपला स्वभाव नेमका कसा आहे, आपल्याला नेमकं काय व्हायचं आहे, आपलं ठरलंय काय, आणि तो म्हणाला की आपली काय पात्रता आहे, त्या हिशोबाने तुमचा ग्रुप, तुमचं गेस्चर पोस्चर, तुमचं सगळं वागणं बिगणं सगळं ठरलं पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी ठरवून तुम्ही निश्चितपणानं यश मिळवू शकता. यशाला परिस्थिती महत्वाची नसते. परिस्थिती चांगली असली तरी यश मिळतं, परिस्थिती खडतर असली तरी यश मिळतं. दोन्ही परिस्थितीमधली जडणघडण आणि मेंटॅलिटी अतिशय वेगळी आहे. त्या मुलानं ठरवलेलं असलं की आपल्याला एखादी गोष्ट आयुष्यामध्ये मिळवायची तर निश्चितपणाने तो मिळवू शकतो. आणि ते सत्यमनं अतिशय तरुण वयामध्ये खरं तर आकाशाला गवसणी घालण्याचं काम केलंय. त्याच्या आई वडिलांसाठी ही खूप अभिमानाची गोष्ट आहे. आजूबाजूच्या समाजासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे. शिक्षकांची मुलं ज्यावेळेला अशा पद्धतीनं यश मिळवतात त्यावेळेला त्याला एक वेगळा अर्थ आहे. त्यामुळे त्या अंगानं देखील त्याला एक मोठी किंमत खरं तर ह्या सगळ्या गोष्टींमध्ये आहे. आणि त्यानं जी प्रक्रिया सांगितली त्या प्रक्रियेमधनं जर वेल डिसिप्लिन मध्ये, कारण त्याच्या निवडीची प्रक्रिया जर समजून घेतली तर ती प्रचंड किचकट वाटते आणि आहे सुद्धा ती तशी. आणि पण त्याच्यामध्ये जर प्रत्येक स्टेप व्यवस्थित केली, कारण तो ज्या वेळेला सांगतो की एक चित्र येते आणि त्या चित्राला 30 सेकंदामध्ये आपण ग्रास्प करून त्याच्याबद्दल काहीतरी लिहायचं आणि ते नंतर पुन्हा त्याची गोष्ट सांगायची, त्यावेळेला त्यानं त्याच्या पाठीमागं कित्येक चित्रांवर किंवा कित्येक गोष्टी लिहिल्या असणार आहेत, कित्येक असे आठवडे आहेत की जिथं तू मला वाटतं की निश्चितपणानं कितीतरी निबंध लिहून काढलेले असणार आहेत. कारण ही सगळी मेहनत अशा या शॉर्ट टाइम मध्ये निश्चितपणानं कामाला येत असते. त्यामुळं आपल्याकडे जी काही म्हण आहे की शांततेच्या काळामध्ये जितका घाम गाळाल तितका युद्धाच्या काळामध्ये कमी रक्त सांडावं लागतं, त्या तयाऱ्या जर निश्चितपणानं विद्यार्थ्यांनी केल्या तर यश विद्यार्थ्यांच्या हाताला लागू शकतं. यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचे कौतुक होतात, सत्कार होतात, सोहळे होतात.
या क्षेत्रामध्ये अयशस्वी होणाऱ्या लोकांचं प्रमाण खूप जास्त आहे. त्यांनी देखील आपापल्या अंगामधली एखादी चांगली कला, एक चांगलं स्किल, मला माहित आहे स्पर्धा परीक्षेमध्ये आलेली मुलं सहजासहजी फेल होत नाहीत. ती जीवनाच्या कुठल्या ना कुठल्या टप्प्यात निश्चितपणाने यशस्वी होतात. ते शोधलं तर तिथं देखील त्यांना चांगल्या पद्धतीचं यश निश्चित मनानं मिळू शकतं. सत्यम, पुन्हा एकदा खूप साऱ्या शुभेच्छा. आम्हाला वेळ दिला. कारण आता काय माहित पुन्हा कधी तू आम्हाला भेटतोय. आता असंच कुठेतरी आपण भेटू निश्चितपणानं. पण खूप सारं कौतुक, खूप साऱ्या शुभेच्छा. आणि महाराष्ट्र माझा नेहमीच अशा पद्धतीनं या तरुण मुलाच्या यशोगाथा हे आपल्या सगळ्यांच्या समोर आदर्श म्हणून, प्रेरणा म्हणून ठेवत असतं. शेती असो, समाजकारण असो, राजकारण असो, अशा पद्धतीनं एखाद्या शैक्षणिक क्षेत्रामध्ये यशस्वी झालेली मुलं असो, या सगळ्यांसोबत बोलत राहणं आणि या सगळ्यांमधून समाजाला पोषक अशा गोष्टी काढणं हे महाराष्ट्र माझाचं काम आहे. ते आपण निश्चितपणानं करतोय. त्यामुळे तुम्ही अजून जरी आमच्या प्लॅटफॉर्मच्या सोबत जुडला नसेल तर निश्चितपणानं जुडा. आम्ही YouTube, Facebook, Insta सगळ्या प्लॅटफॉर्मवर आहोत. आम्हाला फॉलो करा, तुमच्या कमेंट कळवा, तुमच्या शुभेच्छा सदिच्छा आमच्यासाठी महत्त्वाच्या आहेत. कॅमेरामॅन मुकेश सर, मी अविनाश, महाराष्ट्र माझा, पंढरपूर.